कृपया कथा ऐकण्याच्या अगोदर हे डिस्क्लेमर वाचून घ्यावे. भाग 1. हॉर्मुझची सामुद्रधुनी आणि भारताची धाडसी वाटचाल. रात्रीचे 12:50 झाली होती. अरबी समुद्रावर गडद काळोख पसरला होता. समुद्राच्या लाटा शांत होत्या, पण वातावरणात एक अनामिक भीती दाटून राहिली होती. जगभरातील वृत्तवाहिन्यांवर एकच बातमी झळकत होती: इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव शिगेला. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तणावपूर्ण परिस्थिती. ही बातमी ऐकताच जगातील अनेक देशांच्या सरकारांची झोप उडाली. कारण जगातील मोठ्या प्रमाणातील कच्चे तेल याच मार्गाने विविध देशांकडे जाते आणि त्या देशांमध्ये भारतही होता. दिल्ली. रात्रीचे जवळपास 2 वाजले होते. साऊथ ब्लॉकमधील नियंत्रण कक्षात दिवे अजूनही सुरू होते. मोठ्या डिजिटल स्क्रीनवर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा नकाशा दिसत होता. अधिकारी, तज्ज्ञ आणि समुद्र व्यवहारांशी संबंधित अधिकारी प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवून होते. एक अधिकारी म्हणाला, "सर, आपल्या अनेक व्यापारी जहाजांचा मार्ग हॉर्मुझमधून आहे." दुसरा अधिकारी गंभीर आवाजात म्हणाला, "आपल्या प्रत्येक भारतीय खलाशाची सुरक्षितता हीच आता सर्वात मोठी जबाबदारी आहे." दुसरीकडे भारतीय ध्वज फडकवणारे तेलवाहू जहाज MT भारत विजय सावकाश पुढे सरकत होते. त्या जहाजावर भारतातील विविध राज्यातील खलाशी काम करत होते. कोणी महाराष्ट्रातून, कोणी गुजरातमधून, कोणी केरळमधून, तर कोणी तामिळनाडूमधून. त्यांच्या मनात एकच विचार होता: आपण सुखरूप भारतात परत जाऊ का? जहाजाचा कॅप्टन अरविंद देशमुख अनुभवी अधिकारी होता. त्याने अनेक समुद्री वादळे पाहिली होती, पण आजचा धोका वेगळाच होता. समुद्र नव्हे, तर परिस्थिती धोकादायक होती. अचानक रडारवर एक वेगवान हालचाल दिसली. अलाराम वाजू लागला. "कॅप्टन, उजव्या बाजूला वेगवान बोट दिसत आहे." संपूर्ण नियंत्रण कक्ष शांत झाला. सर्वांच्या नजरा स्क्रीनवर खिळल्या. कॅप्टनने आदेश दिला, "घाबरायचं नाही, निश्चित मार्ग सोडायचा नाही." त्या क्षणी वायरलेसवर आवाज घुमला, "येथे भारतीय समुद्री समन्वय केंद्र बोलत आहे. सर्व भारतीय व्यापारी जहाजांनी शांत राहावे. सुरक्षित मार्ग निश्चित करण्यात आला आहे. नियमित संपर्क ठेवा." तो आवाज ऐकताच जहाजावरील प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास उमटला. एक तरुण अभियंता म्हणाला, "सर, भारत आपल्यावर लक्ष ठेवून आहे." कॅप्टन हसला, "हो, आणि म्हणूनच आपण घाबरणार नाही." दिल्लीमध्ये अधिकारी प्रत्येक जहाजाच्या स्थानावर नजर ठेवून होते. प्रत्येक काही मिनिटांनी नवीन माहिती येत होती. कोणते जहाज कुठे आहे, कुठे वेग कमी करायचा, कोणत्या मार्गाने पुढे जायचे याचे सतत समन्वय सुरू होते. भारतीय अधिकारी संबंधित देशांशी आणि समुद्री यंत्रणांशी संपर्कात होते, जेणेकरून भारतीय व्यापारी जहाजांची सुरक्षित वाटचाल सुनिश्चित करता येईल. दरम्यान हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अनेक देशांची व्यापारी जहाजे एकामागून एक उभी होती. कुणी पुढे जाण्याची वाट पाहत होते, कुणी आदेशाची, कुणी फक्त शांततेची. संपूर्ण जगाचा श्वास जणू त्या अरुंद समुद्री मार्गात अडकून पडला होता. कॅप्टन अरविंदने आपल्या खलाशांना संबोधित केले, "मित्रांनो, आज आपण फक्त जहाज चालवत नाही, आपण भारताचा विश्वास घेऊन समुद्रात उभे आहोत. आपल्या मागे आपली कुटुंबे आहेत आणि आपल्या पाठीशी आपला देश आहे." क्षणभर संपूर्ण जहाजावर शांतता पसरली. नंतर सर्वांनी एकाच आवाजात उत्तर दिले, "जय हिंद." रात्र पुढे सरकत होती. समुद्रावर धुके वाढत होते. दृश्यता कमी होत होती. रडारवर पुन्हा एक अज्ञात सिग्नल दिसू लागला. तो झपाट्याने भारतीय जहाजाच्या दिशेने येत होता. अलाराम पुन्हा वाजू लागला. कॅप्टनने दुर्बीण हातात घेतली. सर्वांचा श्वास रोखला गेला. तो मित्र होता की धोका, याचं उत्तर पुढच्या काही क्षणात मिळणार होतं. रडारवर दिसणारा सिग्नल आता अवघ्या काहीशे मीटर अंतरावर आला होता. जहाजावरील प्रत्येकाचा श्वास रोखला गेला. कॅप्टन अरविंद देशमुखने दुर्बीण डोळ्यासमोर धरली. धोक्याचा पडदा हळूहळू बाजूला सरकू लागला आणि काही क्षणात ती बोट स्पष्ट दिसू लागली. ती त्या परिसरात गस्त घालणाऱ्या सुरक्षा यंत्रणांपैकी एक नौका होती. वायरलेसवर संदेश आला, "सर्व व्यापारी जहाजांनी निश्चित मार्गाचे पालन करावे. कोणतीही घाई करू नये. परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे." जहाजावरील सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र कॅप्टन अरविंदला माहिती होते, खरा प्रवास अजून बाकी होता. दिल्लीतील नियंत्रण कक्षात मोठ्या स्क्रीनवर
एकामागून एक भारतीय जहाजांची स्थिती दिसत होती. प्रत्येक जहाजासाठी स्वतंत्र संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. कुठे वेग कमी करायचा, कुठे थांबायचे, कुठे सुरक्षित अंतर ठेवायचे याचा सातत्याने समन्वय सुरू होता. भारतीय अधिकाऱ्यांनी संबंधित देशांच्या समुद्री अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवत भारतीय व्यापारी जहाजांची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. सकाळचा सूर्य उगवू लागला. धुक्याची चादर विरळ झाली. समुद्रावर दूरपर्यंत व्यापारी जहाजांच्या रांगा दिसत होत्या. त्यात भारताचा तिरंगा फडकवणारी अनेक जहाजे होती. प्रत्येक जहाजावर शेकडो भारतीय खलाशी आपल्या कुटुंबाचा विचार करत होते. एका तरुण खलाशाने समुद्राकडे पाहत हळूच म्हटले, आई म्हणायची, संकट कितीही मोठं असलं तरी धीर सोडू नको. त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. कॅप्टन अरविंदने सर्व कर्मचाऱ्यांना ब्रिजवर बोलावलं. मित्रांनो, आज आपण कोणाशी स्पर्धा करत नाही. आपल्याला फक्त सुरक्षितपणे पुढे जायचं आहे. आपला प्रत्येक निर्णय शेकडो कुटुंबांच्या आशेशी जोडलेला आहे. सर्वांनी मान डोलावली. काही तासांनी वायरलेसवर आणखी एक संदेश घुमला. पहिलं भारतीय व्यापारी जहाज सुरक्षितपणे हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करून पुढे गेलं आहे. संपूर्ण जहाजावर आनंदाची लाट उसळली. टाळ्यांचा कडकडाट झाला. एका खलाशाने उत्साहाने तिरंगा उंचावला. जय हिंद. क्षणात संपूर्ण जहाज त्या घोषणेने दुमदुमून गेले. थोड्याच वेळात दुसरं, तिसरं आणि मग एकामागून एक भारतीय व्यापारी जहाज सुरक्षित मार्गाने पुढे जाऊ लागली. समुद्र अजूनही विशाल होता. तणाव अजूनही पूर्ण संपला नव्हता. पण भारतीय खलाशांच्या मनात भीतीची जागा आता आत्मविश्वासाने घेतली होती. दिल्लीत नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी स्क्रीनकडे पाहिलं. भारतीय जहाजांची चिन्ह एकामागून एक सुरक्षित क्षेत्रात प्रवेश करत होती. काही क्षणांसाठी संपूर्ण कक्षात शांतता पसरली. मग वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हसत एवढंच म्हटलं, सर्वात मोठा विजय म्हणजे आपल्या नागरिकांची सुरक्षितता. सायंकाळी MT भारत विजय हॉर्मुझ सामुद्रधुनी मागे टाकून खुल्या समुद्रात पोहोचलं. कॅप्टन अरविंद जहाजाच्या पुढच्या डेकवर उभा राहिला. त्याने दूरवर क्षितिजाकडे पाहिलं. वाऱ्यात तिरंगा अभिमानाने फडकत होता. तो हळूच म्हणाला, आज आपण युद्ध जिंकलो नाही, पण भीतीवर नक्कीच विजय मिळवला. हा विजय धैर्याचा, संयमाचा आणि एकजुटीचा आहे. रात्र झाली. जहाजावरील सर्वांनी आपल्या कुटुंबियांना फोन केले. आम्ही सुरक्षित आहोत. हे 4 शब्द ऐकून कित्येक घरांमध्ये आनंदाश्रू वाहू लागले. त्या दिवशी भारतात हजारो कुटुंबांनी देवाचे आभार मानले. समुद्राच्या अथांग लाटावर MT भारत विजय आपल्या पुढील प्रवासाला निघालं. मागे राहिली होती एक तणावपूर्ण रात्र आणि पुढे होता विश्वासाचा नवा उषाक काल. त्या दिवसाने एक गोष्ट जगाला पुन्हा शिकवली, संकट कितीही मोठं असलं तरी शांत डोकं, योग्य नियोजन, आंतरराष्ट्रीय समन्वय आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेली बांधिलकी याच्यामुळं आशेचा मार्ग नेहमीच सापडतो. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करून तुमचे मत नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनही सुरू करा, म्हणजे अशाच उत्कंठावर्धक, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा सर्वप्रथम तुम्हाला ऐकायला आणि वाचायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी कथेसोबत.